सरकारच्या आदेशानंतर ठाणे ग्रामीण पोलिसांनी प्रत्येक घर सुरक्षित केलं आहे। मग ते महामार्ग असो किंवा वनक्षेत्र असो, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजद्वारे लक्ष ठेवले जाईल। ठाणे ग्रामीण पोलीस IPS पोलीस अधीक्षक DK स्वामी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर आम्ही ठाणे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बैठका घेऊन लोकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं आवाहन करत होतो आणि आज आमच्या कठोर परिश्रमांमुळे ठाणे ग्रामीणमध्ये 4,500हून अधिक सीसीटीव्ही फुटेज बसवण्यात आले आहेत आणि आता पोलीस संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर बारकाईनं लक्ष ठेवतील असं सांगितलं। अनेकदा असं दिसून आले की गुन्हा किंवा खून केल्यानंतर आरोपी ठाणे ग्रामीण भागात मृतदेह फेकण्यासाठी घनदाट जंगलांचा वापर करतात, परंतु आता आम्ही ग्रामीण आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व जंगलं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे व्यापली आहेत आणि आता कोणताही आरोपी कितीही मोठा असला तरी त्याला पकडणं आम्हाला सोपं होईल। ठाणे ग्रामीण भागात जसे की भिवंडी, ठाणे, मुंब्रा, राबोडी, शिरडायघर, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ यांसारख्या संवेदनशील भागांचा समावेश आहे। अशा सर्व शहरांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे ठाणे जिल्ह्यात किंवा ग्रामीण भागात नागपूर सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस 4,500 कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवतील। ठाणे ग्रामीण पोलिसांनी महामार्गावर अनेकदा अतिवेगानं वाहनं चालवताना किंवा अपघात मोठ्या प्रमाणात होताना दिसतात आणि आता आम्ही संपूर्ण ठाणे जिल्हा महामार्ग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कव्हर केल्याचं सांगितलं। आता अतिवेगानं वाहन चालवून अपघात कसा आणि कोणी घडवला हे सहजपणे कळू शकणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक DK स्वामी यांनी दिली आहे। स्टोरेज कॅपॅसिटी त्या कॅमेरामध्ये आहे ना, तो जो कॅमेरा असणार आहे आपण सगळ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बघितला असेल, काही लोक वापर सुद्धा करत असतील, तर त्याच्यामध्ये काही सीसीटीव्ही कॅमेरे 7 दिवस स्टोरेज होतं, काही 15 दिवस होतं आणि ते ऑटो राईट त्यामध्ये केलं जातं। तर स्टोरेज कॅपॅसिटी त्याच ठिकाणी आहे। या ठिकाणी आपण तो डाटा इकडे घेऊन प्रोफेशनली त्याचं रेकॉर्डिंग मॉनिटर करत आहात, गुन्हे प्रिव्हेन्शनसाठी आणि गुन्हे डिटेक्शनसाठी। किती स्क्रीन्स ज्या आहेत बसवलेल्या आहेत आणि किती पोलीस डिस्ट्रिब्युट असणार आहेत? आता सध्या 10 स्क्रीन आहे आणि जसजसे कॅमेरे वाढतील तसतसे आमचे स्क्रीन सुद्धा वाढणार। बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा ही स्कीम आपण राबवलो। काही ठिकाणी ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेरे आहे। हो, आपण बाकी जिल्ह्यांमध्ये सुद्धा स्कीम राबवतो। नागपूरप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्याकडे कशा आलं घेण्यात आलेलं आहे? नाही, तो वेगळा मुद्दा। आपण आज ग्रामीण भागात क्राईम रेट कशावर जर कमी झालेला आहे त्या संदर्भात आव्हान क्राईम रेट आपला जो आहे तो ग्रामीण भागामध्ये फार कमी झालेला आहे। भागामध्ये क्राईम रेट ज्याचा तो वाढतो, त्यामुळे पोलीस दल देखील मोठ्या प्रमाणात वाढवला लागतो, त्यामुळे क्राईम रेशो कमी झालेला नाही। ग्रामीण भागातलं क्राईम रेट कमी झाला असं मी नाही म्हणू शकणार। आमचा मेन उद्देश काय आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, की जी काही तक्रार आहे ती तक्रारदाराची तक्रार तात्काळ त्याची दखल घेणे आणि त्याला तात्काळ न्याय मिळणे ही आमचा उद्देश आहे। त्यामुळे जर कुठं जर क्राईम कमी झाला असेल अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जास्त लक्ष असतं की इथं काही बर्किंग होत आहे का, तर तशा पद्धतीचं जर काही आम्हाला अनालिसिस असलं तर आम्ही आमचं इंटरनल करेक्शन त्यामध्ये करत असतो। नाही, सगळीकडे आहे ना, चौकामध्ये आहे, मार्केटमध्ये आहे, मंदिरांमध्ये आहे, जिथं स्कूल असतील ते सुद्धा आम्ही कव्हर करणार। ओके, थँक्यू सर।
सीपी तलाव परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रावरील कचरा टाकण्यास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून ठप्प झालेले घरोघरी कचरा संकलनाचं काम सुरू झालं असलं तरी ठाणे, घोडबंदर, नौपाडा भागातील गृहसंकुलांबाहेरील कचऱ्यानं भरलेले डब्बे मात्र तसेच दिसून येत आहेत. याशिवाय घंटागाडी सेवा ठप्प झाल्यामुळे रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकारही वाढले असून यामुळे शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. कचरा समस्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पालिका टीकेचा धनी ठरू लागली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील सीपी तलाव भागात पालिकेचं कचरा हस्तांतरण केंद्र आहे. या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले असून त्यातून दुर्गंधी पसरते. यामुळे स्थानिक नागरिक हैराण होत असतानाच गेल्या 8 दिवसात या ठिकाणी 2दा आग लागल्याचेही प्रकार घडले. या आगीच्या धुराचा त्रास झाल्यानं स्थानिकांनी कचरा टाकण्यास विरोध केलाय. यामुळे ठाण्यातील घरोघरी घंटागाडी मार्फत कचरा संकलन करण्याची प्रक्रियाही ठप्प झाली होती. दरम्यान ठाणे महानगरपालिकेनं सीपी तलाव येथील कचरा उचलून तो भिवंडीतील आतकोली येथील कचरा भूमीवर नेण्यास सुरुवात केली आहे. हे काम 24 तास आणि 3 सत्रांमध्ये करण्यात येत असून दिवसाला सरासरी 90 वाहनं हा कचरा नेत आहेत. आतापर्यंत 12,000 मेट्रिक टन कचरा पालिकेनं आतकोली येथील कचरा भूमीवर नेला आहे. दुर्गंध पसरू नये म्हणून सुगंध फवारणी करणं तसंच मातीचा थर देणं आदी शास्त्रोक्त पद्धतीनं कामं सुरू आहेत. तसंच सीपी तलाव येथील कचऱ्याचे ढीग कमी होताच पालिका प्रशासनानं गेल्या 4 दिवसापासून ठप्प झालेले घरोघरी कचरा संकलनाचं काम सुरू केले. परंतु कचरा संकलन प्रक्रियेची विस्कटलेली घडी अद्याप रुळावर आली नसल्यामुळे ठाणे, घोडबंदर आणि नौपाडा भागातील गृहसंकुलांबाहेरील कचऱ्यानं भरलेले डब्बे तसेच दिसून येत आहेत. याशिवाय घंटागाडी सेवा ठप्प झाल्यामुळे रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार वाढले असून यामुळे शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. ठाणे महानगरपालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांबद्दल नागरिकांचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक होईल या दृष्टीनं मिशन 100 दिवस या उपक्रमांतर्गत सर्व विभागांनी काम करावं, नागरिकांच्या कामाला लागणाऱ्या वेळेत बचत होईल या दृष्टीनं नियोजन केलं जावं असं प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत केलं आहे. प्राथमिक मूल्यांकनातील आपल्या कामगिरीमुळे ठाणे महानगरपालिकेबाहेरील जबाबदारी आणखीन वाढली आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वय साधून वेळखाऊ प्रक्रिया सोप्या कशा करता येतील, नागरिकांच्या प्रतिसादासाठी कोणती व्यापक पावलं उचलता येतील याचा विचार करावा असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या मिशन 100 दिवस या उपक्रमाच्या प्राथमिक मूल्यमापन फेरीत ठाणे महानगरपालिकेत पहिला क्रमांक मिळालाय. अंतिम मूल्यमापन 17 एप्रिल ते 28 एप्रिल या काळात होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तसंच विभाग प्रमुखांची आढावा बैठक नुकताच अरविंद पेंडसे सभागृहात पार पडली. पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसंच वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. उपायुक्त जिजू गोदेपुरे यांनी विविध विभागांच्या विषयांचा आढावा घेणारं सादरीकरणही यावेळी केलं. संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, नागरी तक्रार निवारण, कार्यालयीन सोयी सुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, ई-ऑफिस प्रणाली, उद्योगांना गुंतवणुकीस प्रोत्साहन, प्रशिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या गोष्टींवर महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी लक्ष द्यावं. तसंच मूल्यांकनाचं जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळतील या दृष्टीने कार्यवाही करावी असंही आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. दरम्यान वागळे इस्टेट येथील सीपी टँकमध्ये साठलेल्या कचऱ्याचं आतकोली येथील क्षेपणभूमीवर हस्तांतरण करण्याची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. त्यामुळे शहरातील कचरा संकलनही नियमित होईल. कचरा हलवण्याबाबत तसंच शहर स्वच्छतेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट निर्देश दिले असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी महापालिका प्रशासन करीत असल्याचंही आयुक्त राव यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही जांभळीनाका येथे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे.
आज जांभळे नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात देवीच्या मंडपाचं भूमिपूजन शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आणि त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे, प्रदीप शेडगे, सचिन चव्हाण, माजी नगरसेवक मंदार विचारे, मयूर पवार, लोकसभेचे सचिव सुरेश मोहिते, विभाग प्रमुख संजय भोई, प्रदीप पुर्णेकर, प्रशांत सातपुते, प्रकाश पायरे, विनोद यादव, विनायक आंबेकर, शाखा प्रमुख महेश ढोमणे, अमोल हिंगे, राजू ढमाले, रमेश शिर्के यांच्यासह उपशहर संघटक मंजिरी ढमाले, ज्योती कोळी, प्रमिला भांगे, विद्या कदम, राजश्री सुर्वे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे तसंच शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी, युवा सेना आणि युवती सेना तसंच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मंडप पूजन झालेलं आहे, काय सांगाल कशा प्रकारचे कार्यक्रम असणार आहेत? मला वाटतं दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होणार आहे। गुढीपाडव्याला देवीचं आगमन होणार आहे आणि मला वाटतं गेली 29 वर्ष आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी करतोय आणि तुम्ही बघितलं असेल सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे आणि ठाणेकर त्याची वाट बघतायत। यावेळेला जे प्रसिद्ध असं गणपती पुळ्याचं जे मंदिर आहे रत्नागिरीत त्याची प्रतिकृती या ठिकाणी उभी राहणार आहे। मला वाटतं तुम्हाला ते कार्यक्रमाचे सर्व देते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। हिवाळ्यातच उष्म्याचा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागला असताना आता ऐन उन्हाळ्यात पारा भलताच वाढताना दिसून येतोय। त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्यानं सिव्हिल रुग्णालयात 25 खाटांचा विशेष वातानुकूलित कक्षात सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आल्यात। उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना टोपी, छत्री, पाणी, गॉगल, सुती कपड्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनानं केलं आहे। उष्म्यानं रौद्ररूप धारण केल्यानं काही दिवसांपासून ठाणे शहराचं तापमान प्रचंड प्रमाणात वाढले। सकाळी 9 नंतर उन्हाच्या झळा बसतात। दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणं सर्वांसाठी त्रासदायक ठरत असून ठाणे जिल्ह्याचं कमाल तापमान 38 ते 40 अंशावर पोहोचले। त्यामुळे वाढत्या तापमानाचा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे। कोणाला उष्माघाताचा त्रास झालाच तर उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय सज्ज आहे। रुग्णालयात 25 खाटांचं वातानुकूलित विशेष कक्ष निर्माण केला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे। या वर्षाचा उष्मा अधिक तीव्र असल्याचं भाकीत हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे। उकाडा वाढल्यामुळे थकवा येणं, ताप येणं, त्वचा कोरडी पडणं, भूक न लागणं, चक्कर येणं, निरुत्साही होणं, डोके दुखणं, रक्तदाब वाढणं, मानसिक बेचैन आणि अस्वस्थता, बेशुद्ध अवस्था आदी लक्षणंही आढळतात। महत्त्वाचं काम असल्यास तरच दुपारच्या उन्हात बाहेर पडावं। उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावं। हलकी पातळ सुती कपडे वापरावेत। बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट आणि चपलांचा वापर करावा। प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी। उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा। तसंच ओल्या कपड्यांनी डोकं, मान आणि चेहरा झाकावा। शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेले लस्सी, लिंबू पाणी, ताक आदींचा नियमित वापर करावा। उष्माघात रुग्णांची संख्या वाढल्यास
त्याप्रमाणे खाटा वाढवण्यात येतील अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे.